मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आता धमकीचा फोन आलेला आहे। पंतप्रधान मोदींवरती दहशतवादी हल्ला केला जाणार अशा प्रकारचा फोन हा करण्यात आलेला आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांकडून अधिकचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या चौकशीमध्ये माते फिरून हा फोन केल्याचं उघडकीस आलेलं आहे। पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर जात असल्यानं त्यांच्या विमानावरती दहशतवादी हल्ला करू अशा प्रकारचा फोन हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास केला। मात्र हा फोन माते फिरून केल्याचं उघडकीस आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, काय अधिकची माहिती आहे? नक्की आपण पाहिलं तर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा आहे आणि याच दौऱ्याला जाण्यासंदर्भात हा जो धमकीभरा फोन आहे तो मुंबई नियंत्रण कक्षाला आहे तो मिळालेला होता। यामध्ये फोन करणाऱ्याने या विमानावरती दहशतवादी हल्ला करू अशा प्रकारचा जो इशारा आहे तो दिलेला होता आणि अशा प्रकारचा फोन आहे तो केलेला होता। यानंतरच पोलिसांनी लगेचच गांभीर्याचं या घटनेचं गांभीर्य ओळखून इतर यंत्रणांना देखील सतर्क केलं आणि या संदर्भात फोन केलेला होता याचा तपास आहे तो केलेला होता। या तपासादरम्यान जो फोन केलेला होता तो माते फिरू असल्याचं देखील पुढे आलेला आहे। परंतु परिस्थिती आहे ती गांभीर्याने घेत पोलिसांनी अन्य बाकीच्या क्षेत्रात देखील ही जो तपास आहे तो आता सुरू ठेवलेला आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।